मंडळी आज रविवार आहे आणि रविवार म्हणजे दारूचाच वार म्हटलं जातं. कारण रविवार असला की प्रत्येक कामगाराला सुट्टी असते आणि सुट्टी घेतल्यावर माणूस घरी गप बसत नाही. त्यामुळं काय ना काय तर उचापत्या करतं. रविवारी सकाळी उठले की पहिल्यांदा माणसाला ध्यान होतं ते म्हणजे दारूच. ती म्हणजे दारू प्यायला गेलं की माणसाला प्यायची किती ही सुद्धा कळत नाही. त्यानंतर काय काय लोक दारू पिणार, फुल फांगाट होणार आणि चिकन घे, मटन घे, ते डुलत डुलत घरी घेऊन येणार, ते बनवायला होणार. जेवण तिकडे शिजतंय पण ह्यांचा कार्यक्रम तेवढा थांबत नाही. तरी बी अजून 90-90 होती. पण मंडळी ही लोक का जेवू शकत नाही ती त्याच्यानंतर? ही लोक एवढी फंगाट होतात की त्यांना जेवायची सुद्धा राहत नाही. मंडळी आजची व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओ मध्ये आपण दोन माहित्या दिलेल्या आहेत. एक तर दारू पिणाऱ्या माणसाला जेवण दारू पिल्यानंतर का जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हटलं दारू पिणे थांबवणे एवढं कठीण का आहे. माणसाला दारू जर सोडायची म्हणलं तर 1 मिनिट बी वेळ लागणार नाही, पण ती एवढं कठीण माणसासाठी का झाले. मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती दिलेली आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. तर मंडळी आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल. नक्की आपला आजचा विषय काय. मंडळी विषय काय होतो बघा, ज्या टायमिंगला माणूस जास्त प्रमाणात दारू पितो त्या टायमिंगला खरं तर माणसाचा मेंदू काम करणं बंद करतो. कारण जे मेंदू शरीरामध्ये जे हालचाली करायचं जे संकेत पाठवतो ते खरं तर आपल्या शरीरापाशी पोहोचतच नाही. आणि मंडळी त्यामुळे होतं काय, दारूमुळे आपल्या शरीरात जेवढा अल्कोहोल जास्त जातं आणि त्या अल्कोहोलमुळे आपल्या शरीरामध्ये आम्ल ऍसिड तयार होतो. आणि त्या आम्ल ऍसिड मुळे म्हणजे ह्या पित्ताचा प्रकार आला बघा. त्या ऍसिड मुळे माणसाला मळमळ करणे किंवा छातीत कफ झाल्यागत वाटणे किंवा छातीत दुखणे. त्यानंतर माणूस दारू जास्त झाली घरी येतो. दारू जास्त झाल्यानंतर माणसाच्या डोक्यात काय असतं की अजून थोडीशी 90 घ्यायची. तो माणूस ज्या टायमिंगला लिमिटेड असतो ना त्या टायमिंगलाच खरं तर माणूस जेवू शकतो. पण माणसाचा विषय कसा असतो बघा, माणसांचं म्हणणं कसं की आपण थोडीशी अजून 90 घेतली की 2 घास जास्त जातील. पण हे माहिती नसतं की ती जर 90 आपण घेतली तर 2 घास जास्ती नाही, जे जाणार घास आहेत ते सुद्धा जाणार नाहीत. मग एवढी दारू पिण्याचा फायदा नक्की काय. मंडळी दारूमुळे माणसाच्या शरीरातील पाणी कमी होतं, माणूस डिहायड्रेट होतो. डिहायड्रेट झाल्यामुळे माणसाचं शरीर खरं तर पाणी मागत असतं. तर त्या टायमिंगला माणसाला पाणी भेटत नाही. मग माणसाला भेटतं काय, दारू. आणि दारूमुळे माणसाला खरंच अजून जास्त डिहायड्रेशन होतं आणि माणसाला जास्त शरीर पाणी मागतं. पण माणसाच्या ते ध्यानात येत नाही. आणि काय काय लोक तुम्ही बघितलं असेल की दारू जास्त झाली किंवा दारू पेल्यानंतर त्या लोकांना उचक्या देखील येतात आणि त्या उचक्या थांबत सुद्धा नाहीत. मग माणूस असंच म्हणतं की कुणीतरी आठवण काढली असेल किंवा घरच्यांनी आठवण काढली असेल, आज तू दारू पिणार, हे करणार, ते करणार, असं माणूस टाळाटाळ करतं. पण ते खरं तर आपल्या शरीराची लक्षणं असतात बरं का. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण दारू पिताना जर उचकी वगैरे जर आली तर माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. हा सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा. कारण माणसाचा जीव कसा जातो हे माणसालाच कळत नाही. कारण माणसाचं आयुष्य म्हणजे चिमणी ढापीवर बसली ढापी मोडलं एवढंच राहिले आता. त्यात बी माणसं हातानं स्वतःचं आयुष्याचं वाटोळ करून घेतात. तुम्ही बघताय घरनं माणूस जर निघाला कामावर जाण्यासाठी तर तो माणूस संध्याकाळी घरी येईल का नाही हे सुद्धा माहित नाही. कारण एवढा आता गाडी ऍक्सिडेंट ठोकाठोकी चालू आहे. मग एवढ्या सगळ्यातनं जर आपण आपलं आयुष्य वाचून जर दारूच्या पायात घालवायचं म्हटलं तर हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. मंडळी आता दुसरा विषय बघा, माणसाचं दारू सोडण्याची इच्छा होते पण दारू का सुटत नाही. कारण त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे बघा, एक 5-6 लक्षण आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्री. मैत्री तुम्ही अशा लोकांशी करा जे लोक टायमिंग झाला की रोज प्यायला बसतात. अशा लोकांशी करू नका. अशा लोकांच्या बरोबर मैत्री करा, दारू पिणारी नसावीत. त्यामुळे तुम्हाला काय होतं, तुमच्या डोक्यात आणि माइंड मध्ये ती एक गोष्ट निर्माण होती की नाही बाबा आज आपण ह्या 4 माणसातनी बसलो, उद्या सुद्धा आपल्याला ह्याच माणसातनी बसायचे. आणि त्या माणसातनी बसला तर तिथं दारूचा हा विषय चालतच नाही, तो विषयच वेगळा चालतो. पण तुम्ही दारू पिणाऱ्याच्यात जर बसला तर त्यांचा दारूचा विषय दुसरा काहीच नाही. आज ह्यो एवढा पेला, काल ह्यो एवढा पेला, ह्यो तिथं झोपला, ह्यो इथं पडला, कुणाचं काय झालं, XYZ असं विषय चालतात. पण माणूस कंट्रोल करून करून काय करतो, शेवट परत तिथंच जातो. का जातो की त्याचे मित्र सर्कलच सगळे तिथं जात असतात. दुसरी गोष्ट टेन्शन. टेन्शनमुळे जर दारू पित असाल तर विचार करा, तुम्ही दारू पिताय, दारू पिल्यावर टुंग झाला, तेवढ्या पुरतं तुमचं टेन्शन जाणार की काय कायमचं जाणार आहे का. टेम्पररी तुमचं टेन्शन जाणार. उद्या सकाळी उठल्यावर तुमची दारू उतरली की तुम्हाला हाय तेच टेन्शन परत तुमच्या समोर आहे आणि वरनं ते टेन्शन अजून 4 पटीनं जास्त येतं. का तर खिशात पैसा नसतो, दारूमुळे पैसा गेलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय काय लोक तर दारू बंद करतात आणि मटका जुगार चालू करतात. अशा लोकांना तर खरंच आपला सलाम आहे. कारण बघा तुम्ही दारूचं व्यसन बंद केलंय, मटका जुगार चालू केला.
ही लोक बी किती दिवस दारू लांब राहू शकतात. उद्या जर माटक्यात जुगारात जर पैसे गेले तर टेन्शन ते अजून दारू पिणार. आणि काय काय लोकांचं काहीही प्रॉब्लेम असतात, पण प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे दारू नसतं. तुम्ही मनापासून विचार करा आणि मनाशी ठाम राहा, दारू खरंच सुटते आणि दारू ही सर्वस्व नाही. मंडळी, खरंच मी मनापासून एकदम तळमळीनं तुम्हाला सांगतोय, का तर माणसानं माणसासारखंच राहावं. आणि माझ्या ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला जर काय फायदा होत असेल तर खरंच मला बी काहीतरी पुण्य भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपले एक सबस्क्रायबर म्हणजे 2-3 दिवस झालं म्हणतात की कोणती दारू वास न येणारी दारू आहे. बरं, ती दारू आहे, आपण त्याच्यावर रिसर्च केलाय, ते आपण व्हिडिओ सुद्धा आता येणाऱ्या उद्याच्या काळात आपण ती व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण मंडळी, कोणतीही दारू पिली, वास येणारे पिली किंवा न येणारे पिली तरी शरीराला होणारा त्रास तो होतोच. पण माणसानं जर एक लिमिट ठेवलं दारू प्यायचं तर त्या माणसाला ती लिमिट थोडस सुधरू शकतं. ज्या माणसाला जास्त दारू प्यायची सवय आहे ना, त्या माणसाची एकदम दारू सुटत नाही, हळूहळू टप्प्याटप्प्यानं सुटते, असं देखील माणसं म्हणतात. पण मंडळी, हे खरं आहे का? तर हे माझ्याकडनं म्हटलं तर सगळ्यात चुकीचं आहे. कारण माणूस हळूहळू दारू सोडायला गेला, समजा जर 2 क्वार्टर माणूस पिणारा म्हणजे 4 नाईन्ट्या, त्या माणसानं आज 3 नाईन्ट्या घेतल्या, 4 दिवसानं परत 2 नाईन्टीवर आला आणि परत अजून आठवड्यानं 1 नाईन्टीवर आला, की त्या माणसाला ती 90 पहिली पिली ना की त्या माणसाला नशा होत नाही. पण माणसाला असं वाटतं नाही लागा, थोडीशी 90 पाहिजे. मग जो माणूस 2 क्वार्टर पिणार आहे ना, तो 1 क्वार्टरच्या खाली कधीच येत नाही. ज्या दिवशी तो माणूस 90 पिऊन घरी येईल ना, त्या माणसाची अशी तळमळ चालू होती शरीराच्या आतनं, नाही अजून पाहिजे, नाही अजून पाहिजे, आपली चुकी झाली, अजून 90 मारली असती म्हणजे टेन्शन नव्हतं, आपण 1 वरच थांबायचं, तिथनं वर प्यायचं नाही, तिथनं खाली प्यायचं नाही. पण तो माणूस कधीच 1 वर थांबत नाही, तो 2 वर हळूहळू जातोच. मग मंडळी, असं विषय होतात. बरं मंडळी, आजची व्हिडिओ ही तुम्हाला छोटीशी व्हिडिओ मध्ये ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणती व्हिडिओ आपल्याकडनं पाहायची आणि कोणत्या विषयामध्ये व्हिडिओ बनवू हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.